word game. So this is the front page of our book and this is the last page of our book. Now this year we will study total 6 units in this book. In this book they give us here some pictures. त्यांनी आपल्याला या पुस्तकामध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि हे पिक्चर्स आपल्याला आपल्या लेसनच्या वर दिलेले आहेत. असं पिक्चर असेल तर हे ऐकायचं आहे, असं पिक्चर असेल तर बोलायचं आहे, असं पिक्चर असेल तर वाचायचं आहे, असं पिक्चर असेल तर कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद करायचं आहे, असं असेल तर लिहायचं आहे. मीन्स लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कन्व्हर्सेशन हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ओके. गेल्या वर्षीपर्यंत आपला अभ्यास छोटा छोटा होता. आता यावर्षी आपला बराच पोर्शन मोठा आहे. हे इंग्लिशचं पुस्तक आहे. दिस इज द फर्स्ट पेज ऑफ आवर बुक, युनिट नंबर 1. फ्रॉम टुडे वी स्टार्ट आवर पोर्शन. टुडेज टॉपिक नेम इज अॅन ॲक्शन सॉन्ग. हे एक ॲक्शन सॉन्ग आहे. आता गेल्या वर्षीपर्यंत आपण ॲक्शन्स शिकलो, ॲक्शन वर्ड्स शिकलो. त्याच्याशीच रिलेटेड ही सुद्धा सर्वात पहिली आपल्याला दिलेली कविता आहे. चला तर मग फ्रेंड्स, तयार आहात ना? आपण ही कविता जर वर्गात असलो असतो तर ग्रुपने गायलो असतो. या कवितेतून महत्त्वाचं म्हणजे की गटागटाने काम करणं, गटागटाने अभिनय करणं, कृती करणं हे शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे की ॲक्शन वर्ड्स सर्व मुलांना समजले पाहिजेत. आता हे जे ॲक्शन वर्ड्स आहेत या ॲक्शन वर्ड्सचे मराठी अर्थच आले पाहिजेत असं नाही, तर ती ॲक्शन करता करता त्या ॲक्शनला इंग्लिश वर्ड काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही घरामध्ये आहात, बरोबर, तुमच्याकडे मित्र नाहीत, आपण आजूबाजूला जाऊ शकत नाही. मग ही कविता तुम्ही घरातल्या तुमच्या मेंबर्स बरोबर एकत्र येऊन अभिनय करून बोलू शकता, त्यांचा गट करू शकता आणि ही कविता बोलू शकता. तर सर्वात प्रथम आपण ही कविता जी आहे, ही पोएम आहे, ही पोएम काय करणार आहोत, फक्त वाचणार आहोत. वाचणार यासाठी आहोत की तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्दाचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन हा परफेक्ट आला पाहिजे. काही मुलं काहीही उच्चार करतात आणि काहीही बोलतात, तर तसं चालणार नाही. त्यामुळे आधी पहिल्यांदा मी ही संपूर्ण कविता वाचन करून घेणार आहे, त्यानंतर आपण ती गाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. ॲन ॲक्शन सॉन्ग. लिसन अँड रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. आता बघा हे चित्र दिलंय, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचं चित्र दिलंय म्हणजे ते ऐकायचं आहे. काय करायचं आहे, ऐकायचं आहे, बोलायचं आहे. सिंग म्हणजे सिंग करायचं आहे, बोलायचं आहे, अशा प्रकारचं चित्र म्हणजे. ओके, आता मी फर्स्ट लाईन रीड करते. लिसन केअरफुली डिअर स्टुडंट्स. पुट युअर फिंगर ऑन युअर बुक प्लीज अँड लिसन केअरफुली व्हॉट आय रीड. We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and sing a song or two. ओके, आता हे पिक्चर दिलंय, त्याच्या खाली हे काय करतायत बघा, जॉईन हँड्स टुगेदर. ओके, नेक्स्ट पिक्चर इज क्लॅप हँड्स टुगेदर. क्लॅप हँड्स टुगेदर. द नेक्स्ट पिक्चर इज डान्स टुगेदर. डान्स टुगेदर. द नेक्स्ट पिक्चर turn round together. Turn round together. Now the next picture, sit down together. Sit down together. And the last picture is be quiet together. Be quiet
टुगेदर. ओके, आता ही अशी कविता आहे, त्यात आपल्याला ह्या सगळ्या ॲक्शन्स करायचे आहेत. आपण केल्या असत्या वर्गात असलो असतो तर, पण ठीक आहे. आता ह्या सगळ्या ॲक्शन्स आहेत. त्या ॲक्शन्स काय काय आहेत तरी पण मी तुम्हाला अर्थ सांगते. जॉईन हँड्स टुगेदर म्हणजे त्यांनी एकमेकांचे हात काय केलेत, पकडलेले आहेत. त्यानंतर क्लॅप हँड्स टुगेदर म्हणजे ते टाळ्या वाजवत आहेत. डान्स टुगेदर म्हणजे एकत्र नाचत आहेत. टर्न राऊंड टुगेदर म्हणजे गोल गोल फिरत आहेत. सिट डाऊन टुगेदर म्हणजे एकत्र खाली बसलेले आहेत. बी क्वाईट टुगेदर म्हणजे एकत्रितरित्या शांत बसलेले आहेत. म्हणजे ते म्हणतायत की आपण ह्या सगळ्या ॲक्शन सर्कलमध्ये करूया आणि असं हे गाणं आहे. इथे सगळीकडे टुगेदर 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 म्हणजे एकत्रित. टुगेदर म्हणजे एकत्रित. ओके, यातले बरेचसे शब्द आपले गेल्या वर्षी सुद्धा झालेले आहेत. हां, तर असं हे ॲक्शन सॉन्ग तुमच्यासाठी पहिल्याच पानावर दिलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण इथे वळूया पहिल्या लाईनकडे. वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल. जॉईन इन अ सर्कल म्हणजे आपण गोलाकार एकत्रित जॉईन होऊया, एकामेकाला जोडूया म्हणजे एकत्र उभं राहूया गोल करून, सर्कल करून. हे तिन्ही ओळीवर एकच वाक्य दिलेलं आहे. अँड सिंग अ सॉन्ग ऑर टू. एक किंवा दोन गाणी म्हणूया असं ते म्हणत आहेत. ओके, अशा प्रकारे ही ॲक्शन कविता जी आहे, या ॲक्शन कवितेसोबत मी तुम्हाला काही ॲक्शन वर्ड्ससुद्धा पाठवणार आहे. त्या ॲक्शन वर्ड्स तुम्ही पाहायचे आहेत. त्यात कृती करतानाची एक ती लिंक आहे, ती लिंकसुद्धा पाहायची आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ॲक्शन वर्ड्स जमा होणार आहेत. ही पोएम तुम्ही शिकवून झाल्यानंतर पाठ करायची. अतिशय सोपी कविता आहे आणि आपण स्वतःहून त्याची ॲक्शन करायची आहे. एकटं उभं राहूनच करायची आहे. ओके, आता सिंग म्हटल्यावर सिंगची म्हणजे गाण्याची ॲक्शन करायची. जॉईन हँड्स करण्याची तर जॉईन हँड्स करण्याची ॲक्शन करायची. क्लॅप हँड्स म्हणजे टाळ्या वाजवण्याची ॲक्शन करायची. डान्स टुगेदर म्हणजे नाचण्याची ॲक्शन करायची. टर्न अराउंड म्हणजे गोल फिरण्याची ॲक्शन करायची. सिट डाऊन टुगेदर म्हणजे खाली बसण्याची ॲक्शन करायची. आणि इथे दिले बी क्वाईट टुगेदर म्हणजे तोंडावर बोट ठेवून एक शांत बसण्याचं ॲक्शन करायची आहे. ओके, अशी ही संपूर्ण कविता तुम्हाला ॲक्शन शिकवणारी अशी आहे. आता आपण थोडीशी ती गाण्याचा प्रयत्न करूया. आता प्रत्येक ॲक्शन टाकून हे कडवं पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. ओके, नाव लेट्स स्टार्ट. वी ऑल जॉईन इन अ सर्कल. We will all join in a circle. We will all join in a circle and sing a song or two. We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and join hands together. We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and clap hands together. We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and dance together. Next, we will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and turn round together. We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and sit down together. Okay. Now we will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and be quiet together. We will all sit down together. We will all sit down together. We will all be quiet together. Now our singing is a trio. Now our singing is a trio. Now our singing is a trio. ला 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 ला. तुम्ही कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारे चाल लावू शकता. तुम्ही हे कडवं घेऊन इकडचे ॲक्शन्स आधी म्हणू शकता. हे कडवं घेऊन इकडचे ॲक्शन्स म्हणू शकता. हे शेवटला कडवं घ्यायचं आणि अशा प्रकारे ही कविता म्हणायची. मी पण कविता गातानाची एक लिंक टाकणार आहे.
ती लिंकसुद्धा वेगळ्या चालीतली आहे. तशी चाल तुम्हाला जर म्हणता आली तर तशीसुद्धा तुम्ही चाल म्हणू शकता. अशी ही सोपी आणि आपल्याला वेगवेगळ्या ॲक्शन्स असणारी कविता काय केलेली आहे, पहिलीच दिलेली आहे. ओके, तर आज आपण ही एक कविता आणि नेक्स्ट टॉपिक आहे सर्कल. आता इथे सर्कलमध्ये आता यावर्षी आपल्याला बरेचसे पुस्तकामध्ये जर तुम्ही चॅप्टर बघाल तर कसे आहेत, प्रॅक्टिकली करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला ते प्रॅक्टिकली आलेच पाहिजेत आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे सेंटेन्स जे आहेत इंग्लिशमधून ते सुद्धा समजायलाच पाहिजेत आणि बोलायला सुद्धा आलेच पाहिजेत. आता हा द सेकंड टॉपिक इज सर्कल 1. ओके, लिसन केअरफुली अँड ॲक्ट. लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. आता इथे टीचर बोलणार आहे, तर आता इथे हे पेरेंट्सने बोलायचं आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 10. आता फॉर्म ग्रुप्स ऑफ 10 म्हणजे 10चा ग्रुप तयार करा. ईच ग्रुप शुड स्टँड इन अ सर्कल. आता 10चे ग्रुप तयार केले, त्या प्रत्येकाने कसं उभं राहायचं आहे, ईच ग्रुप शुड स्टँड इन सर्कल. सगळ्यांनी गोलाकार उभं राहायचं आहे. वन चाइल्ड इन द सर्कल विल से 1. सर्कलमधल्या एका मुलाने काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, 1. हां, काय बोलायचं आहे, 1 बोलायचं आहे. नंतर द सेकंड चाइल्ड विल से 2. आता ते सर्कलमध्ये पहिल्या मुलाने 1 बोललं तर सेकंड मुलाने काय बोलायचं, 2. द थर्ड चाइल्ड विल से 3. तिसरा मुलगा काय म्हणेल, 3. कंटिन्यू लाईक दिस अप टू द 10th चाइल्ड. 10 मुलांपर्यंत असं कंटिन्यू करायचं. हु विल से 10. कोण 10 म्हणणार, जो 10वा मुलगा आहे तो 10 म्हणणार. नाऊ से द नंबर्स फास्टर अँड फास्टर. मग पटापट फास्ट म्हणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6. कोणतरी चुकणार. मस्त गेम आहे की नाही. फक्त काय म्हणायचं आहे, 10 मुलांचा सर्कल करायचा आणि प्रत्येक मुलाने आपला नंबर आला की 1, त्याच्या पुढच्या मुलाने 2, त्याच्या नेक्स्ट चाइल्डने 3 4 5 6 7 8 9 10 असं कंटिन्युअसली म्हणत जायचं आणि मग ते फास्टर अँड फास्टर करायचं, म्हणजे जास्तीत जास्त वेगाने करायचं. मग पुढे काय, नाऊ 2 4 6 8 अँड 10 विल स्टेप इनसाइड. मग काय करणार, 2 नंबरचा 4 नंबरचा 6 8 10चा आतमध्ये जाऊन उभा राहणार. दे विल फॉर्म अनदर सर्कल इनसाइड. मग त्यांनी दुसरा आतमध्ये सर्कल बनवायचा. किती नंबरने, ज्याचा 2 नंबर आहे, मोजता मोजता 4 नंबर येईल, मोजता मोजता 6 नंबर येईल, 8 येईल, 10 येईल. त्याने आतल्या सर्कलमध्ये जाऊन उभं राहायचं आणि एक छोटा सर्कल बनवायचा. द 2 सर्कल्स विल स्टँड फेसिंग ईच अदर. चिल्ड्रन फेसिंग ईच अदर विल शेक हँड्स. आणि मग त्यांनी दोघांनी एकामेकांसमोर फेस करून उभं राहायचं. विल स्टँड फेसिंग ईच अदर. प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर चेहरा करून उभं राहायचं. अँड काय करणार, ते हात हलवणार. दे ईच अदर विल शेक हँड. चिल्ड्रन फेसिंग ईच अदर विल शेक हँड्स. ते आपले काय करणार, हात हलवणार. शेक किंवा हात मिळवायचे. हलवणार म्हणजे शेक हँड्स करणार. विल शेक हँड्स. आपण म्हणतो ना हाय, हात मिळवून शेक हँड्स करतो ना, तसा. नाव द inner or the outer circle will turn right and start moving. Walk on till you come to the next children. बघा आता काय करायचं, आतमध्ये गोल फिरायला सुरुवात करायचं. कसं की एक तर तुम्ही आतली मुलं आणि बाहेरची मुलं यांनी दोघांनी पण राईट दिशेने म्हणजे उजव्या दिशेने फिरायला सुरुवात करायची. आणि जो वॉक ऑन टिल यू कम टू द नेक्स्ट चाइल्ड, म्हणजे तुम्ही त्याच्या पुढच्या मुलापर्यंत, तुमच्या समोरच्या मुलापर्यंत येईपर्यंत काय करायचं, फिरायचं. अँड शेक हँड्स विथ हिम ऑर हर. आणि मग त्याला पुन्हा शेक हँड करायचा. कळलं. त्यानंतर देन वॉक ऑन अँड शेक हँड्स विथ द नेक्स्ट चाइल्ड.
स्टॉप वेन यू कम बॅक टू युअर फर्स्ट पार्टनर. बघा कसा गेम आहे. म्हणजे गोल गोल फिरायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही असे फिरत फिरत शेक हँड प्रत्येक मुलाला तुमचा शेक हँड झाला पाहिजे आणि सर्वात लास्ट तुम्ही पहिल्या मुलाला ज्या शेक हँड केलेलं असेल त्या मुलाच्या समोर तुम्ही शेवटला आलं पाहिजे. स्टॉप वेन यू कम बॅक टू युअर फर्स्ट पार्टनर. तुमचा जो फर्स्ट पार्टनर जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही स्टॉप व्हायचं आहे. गिव इच अदर अ हाय फाय. आणि प्रत्येकाला हाय फाय, आपण असं टाळीवरच ना हाय फाय तसं करायचं आहे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर. असा हा सुंदर मुलांचा ग्रुप बनवून खेळलेला हा वर्गातला गेम आपल्याला घरी सुद्धा खेळता येईल जर घरामध्ये तुमच्या भरपूर माणसं असतील तर. असा हा गेम सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. हा पण प्रॅक्टिकली आपल्याला करायचा आहे. ओके. इथे या मराठीमध्ये सूचना दिलेल्या आहेत पुस्तकात. तुम्हाला आता पुस्तकं मिळतीलच, आज मिळाली असतीलच पुस्तकं, तर ती पुस्तकामध्ये पहा. हे बघा, एकदा आतल्या व एकदा बाहेरच्या वर्तुळातील मुलांनी फिरून क्रमाक्रमाने नवीन जोड्या करून परत पहिल्या जोडीदाराकडे यायचे. या सर्व पायऱ्या गडबड गोंधळ न करता सर्व मुलांना सहज करता येईपर्यंत सराव घ्यावा. आता इथे सराव घ्यावा म्हटलंय तर तुम्ही तो घरी सराव तसा करायचा आहे. यामुळे आपण काय शिकणार आहोत तर आपल्याला 1 to 1 ते 10 त्याप्रमाणे 100 पर्यंतचे कोणतेही 10 आकडे इंग्रजीत क्रमाने आणि भराभर म्हणायचे असा सराव घ्यावा. आता आपल्याला 100 पर्यंत सुद्धा आकडे पटापट बोलता आले पाहिजेत. आता आपण घरात मुलं नाही आहेत तर 1 ते 100 अंक 1 to 100 नंबर्स तुम्ही लाऊडली मोठ्याने घरात म्हणायचे आहेत. ते तुम्हाला न चुकता बोलता आलेच पाहिजेत. क वर्गातले विद्यार्थी खास लक्षात घ्या आणि ज्यांचे अजूनही नंबर्स पाठ नाहीत त्यांनी लक्षात घ्या. हा गेम कशासाठी आहे? एक तर तुम्हाला ग्रुपमध्ये राहणं किंवा ग्रुपमध्ये मित्रांशी चांगलं एक रिलेशन तयार करण्यासाठी पण आहे. तसंच तुम्हाला इंग्रजीचे 1 ते 100 आकडे अस्खलित न चुकता न अडखळता बोलता येण्यासाठीचा हा गेम आहे. सो 1 to 100 नंबर्स कंटिन्युअसली मोठ्याने बोलायचे आहेत. लिहिता सगळ्यांना येतात पण बोलायचे आहेत. ओके. आणि असा पण एक हे करायचं सराव की उलटे पण नंबर्स आपल्याला बोलता आले पाहिजेत. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89 असे सुद्धा उलटे म्हणता आले तरी सुद्धा त्याचा एक मज्जा म्हणून तुम्ही सराव करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण हे 2 भाग पान क्रमांक 1 पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 पाहिलेले आहे, ज्यातून आपण ॲक्शन वर्ड्स काय केलेले आहेत शिकलेलो आहोत. तर हे ॲक्शन वर्ड्स आणि याचे वर्ड्स मी तुम्हाला पाठवते, ते वहीत लिहा, ते वाचायचे आहेत. ही कविता पहिल्यांदा चांगली मस्त वाचून घ्यायची आहे आणि मग ती गायची आहे. आलं लक्षात? आणि ती मला गाऊन त्याचे व्हिडिओ पुढच्या तासाला पाठवायचे आहेत. म्हणजे रविवारी पाठवा. रविवारी कोणताही तास नसतो. रविवारी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही कविता पाठ करायची आणि माझ्या पर्सनल नंबरला गेल्या वर्षीप्रमाणे कवितेचे व्हिडिओ सर्वांनी पाठवायचे. मी मार्क द्यायला सुरुवात करणार आहे. यावर्षी कोणत्याही विद्यार्थ्याचं वाचन मागे राहता कामा नये. तुम्ही सर्वजण 5वीला जाणार आहात. ही गोष्ट पालकांनी आणि मुलांनी काटेकोरपणे लक्षात ठेवायची आहे. तर दिलेला अभ्यास इंग्रजीचा सर्वांनी करायचाच आहे, नाहीतर पुढे 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 सगळं जड होऊन जाईल, काहीही समजणार नाही. त्यामुळे प्लीज कृपा करून सगळ्यांनी अभ्यास करा. तुम्ही आमच्याकडे अजूनही नाहीत त्याचा गैरफायदा घेऊ नका, तर त्याचा फायदा घ्या. घरी जास्तीत जास्त अभ्यास करा, पुस्तकं वाचा. समजलं नाही तर मला कॉल करा, पण अभ्यास मात्र न चुकता करा, कारण हा तुमचा बेस आहे. हे मी तुम्हाला अगदी 2रीपासून सांगत आलेली आहे. ज्यांची प्रगती आहे त्यांची आहे, ज्यांची नाही आहे त्यांची अजिबातच नाही आहे. प्लीज कृपा करा. तुमची मुलं तुमची संपत्ती आहे, तुम्हालाच त्यांना घडवायचं सुद्धा आहे.
पण तुमचं सहकार्य पालकांचं असणं फार फार गरजेचंच आहे, अन्यथा हे काहीही शक्य होणार नाही. ठीक आहे. तर आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. सर्वांनी दिलेला घरचा अभ्यास करायचा आहे आणि मला त्याचा फोटो पाठवायचा आहे आणि कविता पाठ करून रविवारी पाठवायची आहे. फक्त रविवारी. सोमवारी आलेली कविता मी घेणार नाही. रविवारच्या पूर्ण दिवसभरामध्ये माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही कवितेचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. कविता पाठ करायला घ्या. दॅट्स ऑल फॉर टुडे अँड गुड बाय चिल्ड्रन.